आज इथे मी तुम्हाला बीटरूटचा पराठा करून दाखवणार आहे। तर इथे बघा किती मस्त दिसतो आहे। तर असा पराठा करायचा असेल तर अशा पद्धतीने बीट किसून घ्यायचं, त्यामध्ये आलू भुजिया टाकून घ्यायची, भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायची आहे, चाट मसाला, काळं मीठ, धने जिरे पावडर, तसेच लसण अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर इथे बघा माझ्याकडे कणिक भिजून ठेवलेलीच होती, तर इथे छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे। तर बीट इथे मी सर्वात आधी किसून घेतलं होतं, त्यावर मीठ टाकून ठेवलं होतं 5-10 मिनिटं। 5-10 मिनिटांनी मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि भरपूर सारं पाणी सुटलेलं ते बीट चांगलं पिळून घ्यायचं आणि त्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आणि मग सर्व मसाले त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने सर्व ते सारण तयार केल्यानंतर पोळीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त असा बीटरूटचा पराठा लाटायचा आहे। बिलकुल देखील फुटत नाही आणि चवीला एकदम मस्त लागतो। माझी मुलं देखील बीट खायला कंटाळा करतात आणि घरची सर्वच जण रोज बीट खायला नको म्हणतात, पण सलाडमध्ये बीट खाणं आवश्यक आहे, त्यामुळे आपलं एचबी देखील चांगलं मेंटेन राहतं। तर अशा पद्धतीने बघा मी त्यांना हा पराठा आज खाऊ घातलेला आहे, कारण बीट थोडे नरम देखील पडले होते, तर ते व्यवस्थित किसून घेतले आणि त्याचा असा पराठा मी सारण भरून तयार केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मुळ्याचा पराठा करू शकतात, भोपळा किसून त्याचा देखील पराठा करू शकतात। तर माझ्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला हा पराठा करायचा असेल तर याचा लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मी याचा फक्त शॉर्ट व्हिडिओज बनवलेला आहे, लॉंग व्हिडिओ बनवलेला नाहीये। तर जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार जेही तुम्हाला आवडत असेल ते लावून याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त असा छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचा आहे चांगलं तेल तूप टाकून। आणि हा पराठा पूर्ण छान भाजल्यानंतर मस्त खुसखुशीत असा लागतो आणि तुम्ही जरा देखील बीट खाताय असं तुम्हाला जाणवणार नाही, कारण इतके सगळे मसाले आणि शेवभुजिया त्यामध्ये टाकलेली असल्यामुळे मस्त चटपटीत असा हा चवीला लागतो। दही, लोणचं, केचप तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकतात आणि थंडीचा हा मस्त गरमागरम पराठा करून नक्की खा। थँक्यू।